अहिल्यानगर येथील उपवनरक्षक धर्मवीर दगडू सालविठ्ठल यांच्या कार्यकाळातील कथित आर्थिक गैरव्यवहार निधीच्या वापरातील अनियमितपणा आणि वन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची उच्चस्तरीय आणि निपक्ष चौकशी करण्यात यावी, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर शांततामय घंटानाद, धरणे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी दिलाय। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 जून 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करून मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महसूल आणि वन विभागाचे सचिव तसंच अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात असा आरोप करण्यात आला की आर्थिक वर्ष 2024 ते 2026 या दरम्यान शासनाच्या विविध योजनांमधून प्राप्त झालेल्या निधीच्या वापरात मोठ्या प्रमाणावर कथित अनियमितपणा दिसून आलाय। तसंच अवैध लाकूड आणि चंदन तस्करी, विनापरवाना आणि परवानधारक आरागिरण्यांच्या कामकाजात कथित गैरव्यवहार तसेच ना हरकत प्रमाणपत्र प्रक्रियेत आर्थिक अनियमितपणा झाल्याचा आरोप करण्यात आले। या सर्व प्रकरणांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात आल्याची मागणी संघटनेने केली आहे। अहिल्यानगर विभागातील 16 वनपरिक्षेत्र कार्यालयांच्या कामकाजाची, जिल्हा नियोजन निधीच्या खर्चाची तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी दिल्याचा दावा संघटनेनं केलाय। भ्रष्टाचार करणाऱ्यांवरच नव्हे तर त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे। चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं रघुनाथ आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशननं शासनाला इशारा देत म्हटलंय की जनतेच्या पैशांचा अपव्यय किंवा गैरवापर झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन लोकशाही मार्गाने छेडण्यात येईल। शासनानं तातडीने निपक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावा आणि दोषी आढळण्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेनं दिली आहे। जय शिवराय, जय भीम। मी रघुनाथ आंबेडकर, जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे। आम्ही आमचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वन विभाग आहे आणि त्या वन विभागाचे उपवन संरक्षक धर्मवीर दगडू सालविठ्ठल आणि संबंधित सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केला आहे। त्या विरोधात 30/6/2025 रोजी मुख्य वन संरक्षक अहिल्यानगर विरुद्ध आम्ही नाशिक येथे आंदोलन केले होते। त्यावेळेस जी मल्लिकार्जुन साहेब यांनी त्यावेळेस आदेश केले की सर्व त्यांची म्हणणे मान्य करा, परंतु उपवन संरक्षक अहिल्यानगर धर्मवीर दगडू सालविठ्ठल आणि श्री तेलोरे यांनी संगनमताने सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दबाव आणून गैरव्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले। तर माझे म्हणणे आहे की धर्मवीर दगडू सालविठ्ठल यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्या कार्यकाळातील सर्व गैरव्यवहाराची चौकशी करावी। दुसरी मागणी आहे की अविनाश तेलोरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी 30 गाव येथे अतिरिक्त कारभार दिला होता। त्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे। त्यांना त्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांची चौकशी करून त्वरित निलंबित करावी। तसेच जी मल्लिकार्जुन साहेब मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आम्ही श्री धर्मवीर दगडू सालविठ्ठल तसेच संबंधित दिघे मॅडम, सहाय्यक वन संरक्षक मिसाळ, श्री तेलोरे वनपरिक्षेत्र अधिकारी पाचारणे, साळुंके, श्री रहाणे, श्री धाडे, श्री वाघुलकर, शेलार तसेच सूर्यवंशी वनपाल, श्री गाडवे, श्री गायकवाड, श्री गांगर्डे, श्री शेख, श्री साबळे, श्री बडे, श्री उंडे, श्रीमती भोगे मॅडम, श्री लाड लिपिक, श्री माने, श्री भवरे तसेच जे कर्मचारी मनमानीपणे विभागात गैरव्यवहार करून अनागोंदी कारभार घेत आहेत त्याविरुद्ध आम्ही 30 तारखेला मल्लिकार्जुन नाशिक
मुख्य वन संवर्गाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले होते. परंतु मल्लिकार्जुन यांनी पत्र क्रमांक 853 व 854 अन्वये 30 तारखेला श्री सालविठ्ठल साहेब यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु आम्ही त्या मागणीकरता अहिल्यानगर कार्यालयासमोर उपोषण केले. व धर्मवीर दगडू सालविठ्ठल यांनी दमबाजी केली. तू माझ्या नादी लागू नको, मी गडचिरोली आणि पाकिस्तान फिरून आले, तुझा मी कार्यक्रम करीन. आणि त्यांनी मला जातीयोजित शिवीगाळ केल्या. त्यामुळे त्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत मुख्यमंत्री साहेब तसेच मुख्य सचिव यांना आम्ही निवेदन दिलेले आहे. सदर आमच्या उपोषणाची आझाद मैदानावर दखल घेतली नाही तर मी माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे शासनाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक अहिल्यानगर.